हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल. कसे आहात सगळे? आज आहे रविवार. तुम्हाला माझे व्लॉग्स खूप आवडते. थँक्यू सो मच. खूप साऱ्या कमेंट्स येतात, ते मला खूप आवडते कमेंट्स वाचायला. चिन्नू थांब ना पिल्लू. हे बघा, तिला बरोबर पोरं इतके हुशार असतात, एवढे स्मार्ट असतात. मीच जाऊ दे या रूममधनं. पोरं एवढे स्मार्ट झाले ना हल्लीचे, की त्यांना हे पण कळतंय की कसं चालू करायचं बटन, म्हणजे ऑन कसं करायचं टीव्ही, हे तिला सगळं कळतं. की टीव्ही ऑन करते चिनू आता. आणि हे पण करते, समजा स्किप ॲड आलं बघा, यूट्यूबला येतं, तर ते स्किप ॲड तिला कळतं की ते स्किप आले, आपलं ते ॲड्स आहे, ते गाणी नाही आहे, तर ते तिला बटन दाबून ते स्किप ॲड करते. हे सगळं आता पूर्ण हल्ली खूप साऱ्या गोष्टी कळायला लागल्या. ॲडव्हान्स म्हणजे तिला आता हे पण कळायला लागले की जेव्हा ती माझा मोबाईल घेते तर पासवर्ड टाकून ती डॅडाला तिच्या फोन लावते. हे हे अतिच ॲडव्हान्सचे लक्षण आहे. त्यामुळे मी तिला आता मोबाईल बिलकुल सुद्धा देत नाही, काहीच नाही. असं मी तिच्याकडे अशी बघते रागणे की ती लगेच मोबाईल म्हणते, मम्मा हा मोबाईल घे. आणि आज आम्ही करणार वाम फिशचं वाम फिश करी. म्हणलं सर तुम्हालाही दाखवावी. इझी आहे एकदम, आणि एकदम तुम्ही एकदम झटपट करू शकतात. आत्ता मला इंद्रजितने सांगितलं, खूप खूप गर्दी आहे फिश मार्केटमध्ये. म्हणजे इथं होलसेलचं शॉपच आहे, त्यामुळे तिथूनच आम्ही घेतो. काय घ्यायचं असेल ते वाम वगैरे सगळ्या गोष्टी काय असेल, किंवा तिथं फ्रेश पण भेटतात, भरपूर प्रमाणात तिथं स्टॉक असतो, त्यामुळे आम्ही तिथूनच घेतो. पण इथून आवरून सगळं आम्हाला 1 वाजेपर्यंत मला पॉसिबल वाटत नाही, 1पर्यंत आमचं सगळं आवरून होईल. पण आम्हाला नंतर जायचं आहे. इंद्रजीतच्या मित्राचं लग्न आहे आज, ते आहे वाईला. आता त्यांनी मला सांगितलं की वाईला इथून जायला 2 तास लागतो. 5 वाजता 5:30 वाजता ते लग्न आहे. मी अजून पत्रिका बघितली नाही, मला माहीत नाही खरं त्याचा टायमिंग काय. पण आता 11:45 वाजले. माझी आंघोळ बाकी आहे, चिनूची आंघोळ बाकी आहे. माझं डोकं धुवायचं अजून, कसं काय होईल मॅनेज मला माहीत नाही. आत्ता मी ड्रेस काढलाय, म्हटलं आता प्रेस करायला घ्यावा. तर मी काळा मसाला फक्त आपला परतून घेतला आहे. खूप सिंपल रेसिपी आहे याची, व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे. मी काळ्या मसाल्याची रेसिपी पण टाकणार आहे. हे वाटण, काळ्या मसाल्याचं वाटण छान परतला की त्यामध्ये आपण टाकणार घरगुती हे मसाले. हिंग मी अगोदरच टाकलं होतं तेलामध्ये, त्यामुळे तो छान फुलतो. आता हे व्यवस्थित करून घ्या. मसाला छान तेल आले, तर मी शूट करायचं ॲक्च्युली विसरले. तर आता आपण टाकूया मासे, वाम आपली. मला आज पिवळी वाम नाही भेटली, ही ग्रेवाली भेटली. आज अवेलेबल नव्हती त्यांच्याकडे. तर ते छान तेल सुटलं की असं टाकायची. मी तर बघू शकता, मी पाणी बिलकुल टाकलं नाही, पण पाणी असं निघत आहे. आता आपण काय करणार, ह्याच्यावर झाकण व्यवस्थित ठेवणार आणि ह्याच्यावर पाणी ठेवणार. म्हणजे थोडंसं पाणी गरम झाले की आपण आत टाकणार. मीठ टाकून ठेवलेलं आहे. मीठ आता झालेलं आहे टाकून. फक्त आता आपल्याला ह्यात फक्त वरती थोडंसं गरम पाणी आपण होईपर्यंत आणि त्यात मग टाकायचं. गॅसचा फ्लेम बघा मी एकदम लो केलेला आहे, आणि लो फ्लेमवर आता हे तोपर्यंत थोडंसं पाणी गरम झालं की हे टाकून द्यायचं. आता पाणी बघा जसं गरम झालेलं आहे. आपण आता बघूया आतमध्ये. हे बघा, बिलकुल पाणी टाकायची गरज कधी पडतच नाही, पण एकदम थोडंसं आपण पाणी हे टाकणार आहोत बस. माझं तयार झालेलं आहे. चिनूची सगळी तयारी झाली आहे. आणि खूप वेळ, आत्ताच वाजले आहे 2. हा जो मेकअप आहे मी इंस्टाग्रामवर टाकला आहे, जो की मी एकदम कमी वेळात केलेला आहे. तर तुम्ही जा इंस्टाग्रामवर, मी लिंक खाली दिलेली आहे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची, तर तुम्ही बघू शकता. तर माझ्या मेकअपचा लुक जो आहे तुम्हाला तिथंच बघायला भेटेल. आणि चिनूसाठी आम्ही सगळी तयारी झालेली आहे. साधारण आम्ही त्याला घेतला आहे, मी चपाती, नंतर ओट्स घेतले, गरम पाणी, दूध, ह्या सगळ्या गोष्टी, चिरमुरे आणि मनुके, या सगळ्या गोष्टी तिच्या घेऊन झाल्या. म्हणजे ती काय खूप रात्रीपर्यंत तरी ती व्यवस्थित अशी तग धरू शकते. या पद्धतीने आम्ही सगळं खाणं पिणं घेतलं. आणि चिनू डॅडाचा मोबाईल घ्यायचा नाही. धरा मोबाईल तुझा. एकदा तर काय केलेलं, एकदा काय प्रत्येक वेळेस काय करते, रिसेट बटन क्लिक करण्याच्या अगोदरच आहे तिला पकडतो. पुन्हा मोबाईल ही रिसेट एकदा करायची त्याचा, त्यामुळे आम्ही त्याचा मोबाईल तर नाहीच नाही. आणि चिनच आमचं लुक बघा, चिन दाखव कधी गुगल दिसताय तुम्ही. का ग? अरे बाबले, आहा गुगल दिसताय चिनू. आहा चिनू बघू, मॅचिंग शूज काढायचे लाडो. इकडे या. आहा मॅचिंग.
शूट वाचतात आहे ना, त्यामुळे तिला खूप आनंद होतो. चल भागो 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 चिनू. आहा किती गगलं दिसतंय. आम्ही आता गाडी तयार करतो तुझी मागे. चिनू कुठे आहे तुम्ही? मागे पोरगी इकडून तिकडून. झालं अजून बाकी. हे खालचं झालं बघा, असं हे वरचं. त्याचा खूप यूज होतो. लहान मुलं जसं समजा आता चिनू झाली 1.5 वर्षाची, त्यामुळे आता आम्ही तिला ह्याच्यावर एकटंच ठेवणार आहे. नाही तर मी तिच्या 1 वर्षाची होती तेव्हा घेतलेला आहे ना आपण, 1 वर्षाची नसताना. तर मी तिच्याबरोबर झोपत होते. आता वाजले एक करेक्ट 2:15. गणपती बाप्पा इथून साधारण किती वेळ आहे पोहोचायला? वाईला 2 तास. 5 वाजता लग्न आहे. 2:15ला निघलंय म्हणजे पोचतोय 4:30 पर्यंत, 4:45 पर्यंत पोहोचलो तरी ठीक आहे. 4:30 पर्यंत पोहोचलो तरी ठीक आहे. इथं हे ठेवलं होतं ना लोशन माझं. मी कशाला घेऊन जाऊ? नाही आहे ना. मी लोशन लावायचं विसरलं, पण मला माहिती आहे गाडीत मी नेहमी ठेवते लोशन. त्यामुळे लोशन लावून घेते. अरे बापरे 10 मिनिटात पोहोचू ना. किती मिनिटं लागेल? 15 मिनिटं. ओके. आणि आम्ही लवकर जरा पोहोचलो. 3:43 झाले. लवकर पोहोचलो. मग महाबळेश्वरचा फाटा. चिनू अजूनही आमचं झोपलेलंच आहे. झोपलीच नव्हती ना सकाळपासून. म्हणजे आंघोळ केल्या केल्या तिला एक झोप पाहिजे असती. हे बघा किती छान निवांत झोपली आहे. इथंच आहे ना. कधी जायचं आपण महाबळेश्वरला? अरे मला वाटतं कधी गेलो, एकदाच तो गेलो आपण. हा तेव्हा गेलो. आणि मग किती वेळा गेलो? काय वेगळं नाही काही तिकडे. किती वेळा गेलो? एकदाच गेलो आम्ही. ते पण काय झालेलं, आम्हाला आमचं जेव्हा लग्न झालं तर आम्हाला एक गिफ्ट भेटलं होतं चौधरी यात्रा कंपनीकडनं. मिनी हनीमूनला आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला. आणि मोठं हनीमून आमचं जे की आम्ही केलं होतं मॉलदीव्सला. हा मग त्या मॉलदीव्स नंतर आम्ही डायरेक्ट मग पिल्लूला घेऊन गेलो होतो दुबईला. केरळला गेलेलो. हा केरळला गेलेलो. ते पण हा तेव्हा मोठा हनीमून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता पुढचं काय हनीमूनचं प्लॅन आहे? आता आमची अॅनिव्हर्सरी येते. 3 वर्ष होते लग्नाला. पुढच्या महिन्यात आमची अॅनिव्हर्सरी आहे. त्याचा अजून काहीच प्लॅन केलेला नाही आहे. आणि मला नाही वाटत करणार आहे, कारण की आताच दुबई ट्रिप झाली चांगली मोठी. त्यामुळे बघू. मी तर अपेक्षा धरून असते. माझं काम आहे, प्रत्येक बायकोचं काम आहे की ते अपेक्षा असणे. नवऱ्याचं काम आहे ते अपेक्षा पूर्ण करायचे का नाही. आणि जर त्यांनी सेलिब्रेट नाही केलं तर त्यांना परत 1 वर्ष अजून त्रास तो टोमणे बिमणे ऐकायला भेटण्यापेक्षा त्यांनी करावं असं मला प्रत्येकाचं म्हणजे माझं मत आहे स्वतःचं की त्यांनी ते पूर्ण करावं. तुम्हाला काय वाटतं? अॅनिव्हर्सरी तर मला वाटतं सेलिब्रेट केलीच पाहिजे की तुम्ही एवढं छान दिवसात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक छान सुंदर बायको आली आहे. त्याचं सेलिब्रेशन तुम्ही केलं पाहिजे त्या दिवसाचं. त्यामुळे थोडं काहीतरी प्लॅन करावा. काहीच नाही. महाबळेश्वरला आम्ही तेव्हाच आलेलो. हा त्यानंतर नाही. आणि ते सगळे हा कामच आली रस्त्याची. अरे 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 हळू. मी आता आले डीमार्ट मध्ये. मला पाहिजे आहे एनव्हलप. कुठे गेली एनव्हलप? ते पाकिट घ्यायचंय आहे.
एकच आहे एकच राहील. कितीच आहे? 59 ला असेल ना. 79. कसं भेटलं इथं मला आवडलं तर नाही आहे बट ऑप्शन नाही आहे आत्ता घेतल्याशिवाय, कारण कुठे शोधायला जाणार ना परत, त्यामुळे मी घेते 79 रुपीजचं आहे. आतापर्यंतची माझी डीमार्ट मधली सर्वात मोठी खरेदी. मी कधीच एवढी 79 रुपीजची खरेदी डीमार्टमधून नाही केलेली. माझं जे सेन्स होते ते बरोबर होते. हा म्हटला नाही भेटणार, मी म्हणाल भेटू शकतं, कारण मी बघितलं होतं पुण्यामध्ये असताना. फायनली भेटलं. येताना अशी स्टेशनरीची दुकानं रस्त्यावर नाही आहे. हे बघ असं भेटलंय. ठीक आहे ना. थोडं जरा अट्रॅक्टिव्ह हवं होतं जरा. नाही ते पण आहे, ठीक आहे भेटलं पण. म्हटलं हे बरोबरती आहे काय. अगं हे उठलं की ग. अगं गुगला लावून लागलं बेबू. आता उठू दे. हे तिला उठू. राहू देता राहू ना दे. पुढं. गाडी वळव म्हणजे फ्रेश तिला- कर ना आता तुला. फ्रेश काय व्हायचं का? आवरायचं का? नाही नाही, हा 2 मिनिटात पोहोचणार. मग कुठं काय आता फ्रेश व्हायचं म्हणजे काय फ्रेश चांगलं म्हणजे दिसत नाही का? मेकअप रे. मेकअप करायची गरज आहे मला नाही ना. आता तर येताना मला फार म्हणत होता ऑफ कॅमेरा किती किती छान. पहिल्यांदा स्वतःहून मला म्हटलं. एवढं म्हणून म्हटलं. मी फक्त कॉम्पॅक्ट आणली, लिपस्टिक आणली. कपडे आहे काय? त्यांच्याकडूनच कापणार काय पण ऑफ कॅमेरा मला पहिल्यांदा स्वतःहून अशी कॉम्प्लिमेंट दिली होती की किती छान दिसते तू आज. असं मी जेवढं जास्त मेकअप करते तेव्हा कधी म्हणत नाही. आज सिम्पल आहे म्हणून म्हणते. सिम्पलच राहायचं असते माणसं. काय नाही चांगलं आहे की. काय गावठी आहे. अति गावठी आहे. ठेव इथं. पण हे लागतंय, हे राहून द्यायचं, गाडीतच राहून द्यायचं आता. ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. आम्ही नेहमी काय करतो, गिफ्ट घेत नाही. ती पण कोणालाही गिफ्ट देताना आपल्याला माहीत नसतं त्या माणसांना ॲक्च्युली काय आता नीड आहे, तर आम्ही असं पाकिट देतो. कारण त्याचा उपयोग पण होतो पैशांचा, त्यामुळे आम्ही नेहमी पाकिट. अगं गुगलं पाहिजे. ये कधी उठलं? आताच की तू यायला लागले का? तिला ऊन लागलं म्हणजे आम्ही पोहोचलो. बारीक आहे यार बघा, नवरदेव बघा. मला वाटतं नाचणारा कोण आहे हा बिचारा रे. अरे 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 आम्ही काय हॉर्स रायडर थोडी आहे, एवढं लागलं लग्नाच्या अगोदर. हे सोनिया हो हगा गडबड नाही झाली पाहिजे, पण काय झाला पाहिजे. गडबड नाही झाली पाहिजे, जरा डंकाडांग झाला पाहिजे, साऱ्या पब्लिकला कळला पाहिजे डंका कशाला म्हणायचं. मिरची कुठायचा डंका असतो तसा घोडा मारला पाहिजे. कसा कसा महाबळेश्वर जवळ, तर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी शेक आम्हाला प्यायचा आहे. इथे मॅपरमध्ये भेटेल. मॅपरच आहे. प्रोडक्शन युनिट आहे ना. काहीतरी असेल वरती, लोक एवढे जाऊन येऊन करताय. वरती पुढे जात आहे की फूड पार्क आहे ना, चल फूड पार्क आहे वरती. फूड
सेल्स काउंटर हे काय सेल्स काउंटर फूड कोर्ट. ब्लास्ट रेल म्युझियम. ओके आम्ही तर आलो आता मॅप्रो वाईन आहे हा वाई. म्हणजे महाबळेश्वरला पण आहे आणि वाईची इथं पण आहे. इथे पण आहे. ते वेगळं आहे. त्यांचं प्रोडक्शनचं आहे वाटतं फॅक्टरी. आणि इथं पण त्याने असं केलंय. फूड कोर्ट कुठे आहे? तिथंच आहे का? ओके. माझं ऐकायचा फायद्यात राहशील लक्षात ठेव. मी तुला म्हटलं नाही तर असणार. आणि तर लोक जाऊन येऊन मी खूप गाड्या बघितल्या होत्या बाहेर गाड्या होत्या. हे वाईचं मॅप्रो आहे. स्ट्रॉबेरी फेस्टिवल. ओके चिनू आमचं जेवते आता. भरपूर मोठा कॅम्पस आहे रे. स्ट्रॉबेरी वर्ल्डमध्ये येतात म्हणजे स्ट्रॉबेरीचं सगळं इथं भेटते. आणि तुम्ही एवढं 360 तर मला एक वाईट एक्सपेन्सिव्ह वाटतंय. हां यांचे स्ट्रॉबेरी असल्यामुळे स्वस्त द्यायला पाहिजे. रे हे असं बनवलं जातं मला. आणि आपण इथं गार्निशिंग पण करणार आहे स्ट्रॉबेरी. थँक्यू. 200 रुपयाला नॉर्मल दुकान महाबळेश्वरचं. आईस्क्रीम खाते तुम्ही? आईस्क्रीम खाताय? बस नको. फिनिश हा फिनिश फिनिश हा. आता थांब. हां काय देऊ काय देऊ तुला? काय तुला शिने काय देऊ? काय पाहिजे तुला? फिनिश झालं ते. काय देऊ तुला? काय देऊ? हे दे हे काय देऊ पण? हां बोल बोल बोल. आत्ता वाजलाय 9:30. फायनली आम्ही आता घरी आलो. जेवण करायचं ठरलं होतं आमचं येता येता. पण म्हटलं आता घरी निवांत जरा फ्रेश होऊ आणि मग जेवण करू. चिनू हाय चिनू कसं गेलं मागतं नुसतं. चिनू ये ना इकडं गलाडो. ये इकडं ये तू. चला आवरतो आता. व्लॉग इथे संपवते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.